आज मी घेऊन आले आहे तुमच्यासाठी बटाट्यापासून बनणारी शेव. खूपच इझी आणि खूपच सोपी आणि खूपच चटपटी व खूपच शानदार रेसिपी आहे. लहानांपासून मोठ्यापर्यंत ही सगळ्यांना आवडते. तुम्ही ही साधारण पण बनवू शकता व चटपटीत देखील बनवू शकता. जशी पाहिजे तशी बनवा व खूप झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे. तर मी आहे दीपा. तुमच्या सर्वांचं किचन विथ दीपामध्ये खूप खूप स्वागत आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब व लाईक जरूर करा. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर आपल्याला पाहिजे उकडलेले बटाटे. इथे मी 3 बटाटे घेतले आहेत. इथे बटाटे मी कट करून शिजवून घेतले आहेत. जेव्हा आपण बटाटे कट करून उकडून घेऊ तेव्हा ते लवकर शिजतील. आता मी याला किसून घेते. आता या बटाट्याला मी किसून घेतलेलं आहे. किंवा तुम्ही याला हाताने बारीक स्मॅश करून घेऊ शकता किंवा मिक्सरच्या भांड्यात देखील वाटण तयार करून घेऊ शकता. मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी टाका व चांगलं वाटण तयार करून घ्या. आता इकडे गॅस चालू करून तेल गरम करायला ठेवून देऊ. आता या बटाट्याच्या किसला आपण हाताने बारीक करून घेणार आहोत. इथे आपल्याला एकदम सॉफ्ट डो बनवून घ्यायचा आहे. आता आपण याच्यात टाकू काही मसाले. अर्धा चमचा काळं मीठ, अर्धा चमचा ओवा, थोडी पिठी साखर व थोडं आमचूर पावडर, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद पावडर व थोडं साधं मीठ टाकू. याला हाताच्या किंवा चमच्याच्या सहाय्याने मिक्स करा. आता मसाले मी चांगले मिक्स केले आहेत. याच्यात टाकू 2 चमचे तेल, आता टाकू 2 चमचे पाणी व त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यात अजिबात गाठी राहता कामा नये. आता इथे बटाट्याला आपल्याला थोडं पातळ ठेवायचं आहे, पेस्ट सारखं. व नंतर आपण जे बेसन पीठ टाकणार आहोत तेव्हा पाण्याची गरज पडणार नाही, म्हणजेच पीठ याच्यात चांगलं मिक्स होईल. याला जेवढं जास्त फेटताल तेवढंच ते सॉफ्ट बनेल आणि तुमची शेव जास्त चांगली बनेल. आता इथे आपल्याला 1.5 वाटी बेसन पीठ टाकायचं आहे. सध्या मी 1 वाटी टाकणार आहे. ते एकदाच आपल्याला टाकायचं नाही व हळूहळू मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. जेव्हा तुम्ही तांदळाचं पीठ शेवमध्ये टाकताल तेव्हाही खूपच क्रिस्पी बनते. तुम्ही इथे तांदळाच्या पिठाला स्किप करू शकता. फक्त बेसन पीठ व बटाटे पण घेऊ शकता. आता मी हे पीठ मिक्स करून घेते व आता इथे मी तेल घेतलं आहे. तेल चांगलं मिक्स करू. आता इथे सर्व मिक्स केलं आहे. हे थोडं चिकट झालं आहे. तेलच असं एक साधन आहे की जे चिकटपणा कमी करेल. तर बघा हे अशा प्रकारे पाहिजे. तर चला बनवायला सुरुवात करूया. आता इथे मी एक साचा घेतला आहे. तो आरामात मार्केटमध्ये भेटतो. त्याच्या चाळण्या 3 ते 4 प्रकारच्या असतात. काही छोटे होल्स किंवा काही मोठ्या होलच्या व काही मीडियम पण राहतात. इथे सगळ्यात छोटे मी चाळणी यूज करणार आहे. व या साच्याला मी आतून तूप लावून घेणार आहे, म्हणजे ते आतमध्ये चिकटणार नाही. ते सगळीकडे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. याला देखील लावून घेऊ थोडं. आता आतून मी व्यवस्थित तेल लावून घेतलेलं आहे व जे आपण आता बॅटर तयार केलं होतं ते मी अलग त्याच्यात टाकणार आहे. व याला आता आपण झाकण लावून घेऊ व याला आपण आता पॅक करून घेतलं आहे. आता इथे आपलं तेल पण गरम झालं आहे. गॅसचा फ्लेम मीडियम ठेवायचा आहे. आता एक गोळा घेऊन मी तेलात टाकून पाहते. तेल आपलं परफेक्ट तापलेलं आहे. आता फ्लेम लो टू मीडियम करून घेऊ. आता तेलात आपण शेव सोडून देऊ.
तेला सोडून दिल्यावर ही झटपट बनते. याच्यात आपण बटाटा पण टाकला आहे, त्याच्यामुळे ही फ्लेम आपल्याला लो किंवा मिडियम करून घ्यायची आहे. ती जशी जशी फ्राय होते ती हळूहळू स्वतःहून वरती येते. व जेव्हा तुम्हाला वाटेल हलकं फ्राय झालं आहे तेव्हा पलटून घ्यायचं. आपल्याला जास्त पण फ्राय करून घ्यायचं नाही, त्याचा कलर डार्क होईल. आता बघा इथे शेव तयार झालेली आहे. आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते. इथे आपली बटाट्याची शेव तयार आहे. तुम्हाला जर आवडली असेल तर जरूर बनवा व यानंतर तुम्ही स्टोअर पण करून ठेवू शकता. ही लहान मोठ्या सकट सगळ्यांना आवडते. किंवा कोणतेही पाहुणे आले तर त्यांना पण सर्व करा आणि त्यांची प्रशंसा मिळवा. तुम्ही पाहू शकता खूपच क्रिस्पी बनलेली आहे. खूपच. आपण इथे अजिबात सोड्याचा वापर नाही केला. जर तुम्हाला आणखीन फुगलेली पाहिजे असेल किंवा मोठी मोठी पाहिजे असेल शेव तर तुम्ही इथे सोडा पण टाकू शकता. तर कशी वाटली रेसिपी? चांगली वाटली असेल तर मला लाईक सबस्क्राईब करून सपोर्ट जरूर करा व ही रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा.